आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शारदा खानावळमध्ये असते आणि त्याच वेळेला तिला आता अक्का विचारत असतात, काय ग, ते सर आता येत नाहीत. त्या दिवशी तर आपल्याकडचं खातं बंद करायचं नाही म्हटले होते, मग आता काय झालं? हो ना, त्या दिवशी तर म्हणाले होते की त्यांनी त्यांची बदली कॅन्सल केली आहे, मग आता अचानक काय झालं? असा विचार ना इकडे आता मनूसुद्धा करू लागते आणि ती बोलूनसुद्धा दाखवते. तर इकडे मात्र आता शारदाला आठवतं त्या दिवशी देवळामध्ये ती गेलेली असताना तिच्या मागे मागे ते गेले होते आणि त्यांनी या सगळ्या काही गोष्टी म्हणजे ती व्रत वगैरे करत होती ते सगळं काही नको करू असं सांगितलं होतं. तेव्हा माझ्या बहिणींच्या माझ्या कुटुंबाच्या मध्ये तुम्ही पडू नका असं शारदाने सांगितलेलं शारदाला आठवू लागतं. आणि मग शारदाला जेव्हा या सगळ्या गोष्टी आठवतात तेव्हा मात्र तिला त्रास होत असतो. आणि तेवढ्यातच आता ते सर आलेले असतात आणि त्या सरांना बघून अक्का त्या म्हणत असतात की बरं झालं तुम्ही आलात, तुमचाच विचार करत होतो आम्ही. आणि मग काय आज जेवण तर खाऊनच जा असंही आता बोललं जातं. नाही नाही, मी फक्त चहा घ्यायला आलो आहे. मग तेव्हाच ना शारदासमोर उभी असते. शारदासमोर उभी असतानाच तिकडे आता सर शारदाची माफी मागत असतात आणि ते म्हणत असतात की खरंच जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे आता गौरी आलेली असते आणि गौरी म्हणत असते की सर खरं तर ना माझा तुमच्याबद्दल गैरसमज झाला होता, मीच तुमच्याबद्दल चुकीचा समज करून घेतला होता, पण तुम्ही तसे नाही जात खरंच ना. म्हणजे मी विचारही केला नसेल, तुम्ही त्या दिवशी ऐन वेळेला मला जर तिथे बोलवलं नसतं ना तर ताईचा हा वेडेपणा आम्हाला सहन करावा लागला असता. तुम्ही ऐन वेळेला मला बोलवलं म्हणून हे सगळं काही शक्य झालं, हे आता बोललं जात असतं. तेव्हाच ना खरं तर मला ह्याची काळजी वाटत होती. मग मी विचार केला की हे असं कसं करून चालणार आहे आणि म्हणूनच मी विचार करून हा निर्णय घेतला असंही आता बोललं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टीबद्दल बोललं जातं ना गौरी त्या सरांना सांगत असते की ते काय आहे ना, आम्ही दोघीही ज्या बहिणी आहोत ना म्हणजे एकमेकींना नेहमीच आधार देत असतो, पण तुम्ही आम्हाला जे येऊन सांगितलं त्यामुळे मला ऐन वेळेला ना शारदाला वाचवता आलं, नाहीतर शारदा काही करून बसली असती असंही आता बोललं जात असतं. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे शंकर कृष्णाईच्या खानावळच्या बाहेर आलेला असतो. कृष्णाईच्या खानावळच्या बाहेर येऊन तो आता वाट बघत असतो की कधी एकदा आता ती येते बाहेर. जेव्हा ती येईल ना तेव्हा तिच्याशी बोलायचं हे त्याचं ठरत असतं. तेवढ्यातच ना तिकडनं आता आलेली असते ती म्हणजे गौरीला आलेलं पाहून ना आता मात्र खूपच जास्त आनंद त्याला होतो. मग गौरी त्याच्यासमोर उभी असताना तो आता तिला म्हणत असतो, काय मग आता अजून काय काय ठरवलं आहे? मग तेव्हाच ना गौरी म्हणत असते की तू या आंधळ्या माणसांसारखाच असा चष्मा लावून का बरं फिरतोयस? म्हणजे मी असं बघितलं आहे की गावातली जी आंधळी माणसं असतात ना तीच अशी चष्मा लावून फिरत असतात. आणि मग तुला काय आता दिसायचं कमी झालं आहे का? म्हणजे मला असं वाटतं आहे की तू ऑपरेशन वगैरे केलीस की काय डोळ्यांचं? मग तेव्हाच तो चष्मा आपल्या डोळ्याचा काढतो आणि म्हणतो का का चांगला नाही दिसत आहे का? दिसतंय ना चांगलं? मग तेव्हा ती म्हणते की काही नाही, अजिबात चांगलं दिसत नाही आहे ते, कसं विचित्र दिसतंय ते असं बोलून ती मुद्दामून ना त्याची मजा घेत असते. तेव्हाच दुसरीकडे मात्र आता ती त्याला म्हणत असते की मला ना बरीच कामं आहेत आणि ती कामंसुद्धा मला करायची आहेत. तेवढ्यातच इकडे आता महाराज असतो. महाराजला ती म्हणत असते की पहिल्यांदा तू गुंड होतास ना, म्हणजे तेव्हा तू तशी कामं करत होतास ना, माझं आता एक काम कर ना, मला जरा ना तुझी मदत हवी आहे. बोला ना मॅडम, काय काम करायचं आहे, फक्त तुम्ही आवाज द्या, ते सगळं काम मी करायला तयार आहे. ते काय आहे ना, माझं जरा काम होतं दिवशी ना एकानं मदत केली होती आणि त्या मुलाला शोधायचं आहे. त्याच्या छातीवर ना मा लिहिलेला काहीसा टॅटू आहे बघ, आणि त्या मुलाला शोधण्यासाठी प्लीज तुम्हाला मदत करणार. तेव्हाच ना मागे हा शंकर उभा असतो. शंकरच्या छातीवर मा अक्षराचा टॅटू असतो. त्यामुळे शंकर आता स्वतःचं छाताडं बघतो आणि ते लगेच तो लपवू लागतो. तेव्हाच ना इकडे मात्र आता महाराज सांगत असतो की हो हो मी करेन ना तुमचं काम. मग तेव्हाच इकडे असताना हा जो शंकर आहे तो म्हणत असतो की तुला एक सांगू का, खरं तर ना तुझं कुठेतरी चुकतंय बघ. म्हणजे मी काय म्हणतो की त्यांनी सांगितलं होतं बघ त्यांचं, ऐक ना. मग काय ऐकायचं आहे असंही आता म्हटलं जातं. अरे काय ऐकायचं आहे म्हणजे, अरे त्यांचं हे ऐक की बघ त्या सांगतायत ना त्या जरा ऐकून घे. ते काय ना ज्या टॅटूवाल्या बाईनं सांगितलं होतं. मग ती म्हणते की माझा भविष्यावर वगैरे काहीच विश्वास नाही आहे, त्यामुळे मला त्या भविष्याबद्दल तर तू सांगूच नको.
मग आता असं का बोलतेस तू भविष्याबद्दल? अरे भविष्याचा जरा विचार करायचा, कोणीतरी काहीतरी सांगते. मग आता तू त्या मुलाला का शोधतेस ज्याच्या छातीवर टॅटू आहे? मी त्याला याचसाठी शोधते की त्याने माझ्या आईची मदत केली होती, म्हणून मला असं वाटतं की जरा त्याच्याबरोबर बोलावं, त्याला थँक्यू बोलावं याचसाठी. अच्छा, मला असं वाटलं की तू त्या मुलाच्या प्रेमात वगैरे पडली का? तेव्हाच ना गौरी शंकरला म्हणते की मी हे असे धंदे करत नाही. ते काय आहे ना, हे असं प्रेमात वगैरे पडणं ना मला आवडत नाही, कारण मला ना माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्याचसाठी मी खूपच जास्त मेहनत करते. मला ज्या ज्या गोष्टी करायला लागतील ना ते सगळं काही मी करत आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जेव्हा ती शंकरला ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते, तेव्हा मात्र आता शंकर जो आहे तो मात्र म्हणत असतो की हो ठीक आहे चालेल. मग आता तिकडनं गौरी निघून जाते, तर तिथे आता शंकर उभा असतो. तेवढ्यातच त्याच्या फोनवर मातोश्रींचा फोन आलेला असतो. मातोश्रींचा जसा फोन येतो तसा आता तो कॉल रिसीव्ह करतो. कॉल रिसीव्ह केल्याबरोबर आता मातोश्रींनी त्याला अर्जंटमध्ये बोलवलेलं असतं आणि म्हणूनच मग आता तो सुद्धा तिकडनं लगेच जायला निघतो. जसा तो आता तिकडनं जायला निघतो ना, तेव्हा मात्र महाराज आणि त्यावर डिस्को जो आहे ते दोघंही जण आतमध्ये जातात, कारण त्यांना खानावळमध्ये जाऊन मस्त अशी मिसळ आता खायची असते आणि त्याचसाठी त्यांची एन्जॉयमेंट आता सुरू होणार असते. दोघंही जण आतमध्ये जातात आणि आता भागाक्काला म्हणतात की आज काय स्पेशल मेनू, काय खाणार आहे तुम्ही? भागाक्का त्यांना विचारतात. तेव्हाच ना भागाक्कांना सांगतात की ते मला ना मिसळ हवी आहे, मस्त तर्रीवाली मिसळ. आणि तिकडे शारदा आणि सर बसलेले असतात. शारदा आणि सर त्यांच्या मागेच बसलेले असल्यामुळे त्यांचा आवाज या महाराज आणि डिस्कोला व्यवस्थित ऐकायला येत असतो. मग आता यांना तरीवरची मिसळ आज भेटणार असते, त्यामुळे हे ना खूपच जास्त आता खुश असतात. तर त्यांना आता ते बोलणंही ऐकायला येत असतं. सर जे आहे ते शारदाला म्हणत असतात की तुम्हाला नेमकं कसं आवडतं, म्हणजे तुम्हाला माणसं कशी आवडतात ती मला सांगा. तेव्हाच तुमचं फ्यूडचं प्लॅनिंग काय आहे? तर शारदा म्हणत असते की मला ना फक्त ना असं आवडतं, स्वयंपाक करायला आवडतं, नाती जपायला आवडतं आणि त्याचसोबत संसार व्यवस्थित करायला आवडतो. या सगळ्या गोष्टी आता जेव्हा सर ऐकतात शारदाच्या तोंडून, तेव्हा सरांना हीच अपेक्षा असते, कारण सर ना ते शारदाच्या प्रेमात असतात आणि त्यामुळे आता हे सगळे काही ते शब्द सापवलत असतात. आणि जेव्हा हे सगळं ते बोलतात ना, तेव्हा नेमकं ना आता हे बोलणं जे आहे ते ऐकलेलं असतं मागे असलेल्या या दोघांनीसुद्धा, आणि त्यामुळे ना आता ते तर मजाच घेत असतात. दुसरीकडे मात्र आता जे काही कृष्णाईने सांगितलेलं असतं, त्या कृष्णाईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी एकूण एक गोष्ट जी आहे ती आता लक्षात येत असते आणि ही गोष्ट लक्षात आल्यामुळेच ना आता टेन्शनचं काम झालेलं असतं. ते म्हणजे असतं त्या मातोश्रींना असं वाटत असतं की नाही, आपण काही झालं ना तरीसुद्धा आता बोलणं ऐकायला हवं. जे काही आपल्याला कृष्णाईने सांगितलं आहे ना ते कृष्णाईचं सुद्धा बरोबर होतं. इकडे आता शेखर जो आहे तो रुपालीला भेटण्याच्या तयारीत असतो. रुपाली म्हणत असते की शेखर प्लीज लवकर ये ना, तर शेखर म्हणत असतो की हो मी येतोच आहे, नको काळजी करू. तर हे बोलणं नेमकं प्रमिलाने ऐकलेलं असतं. प्रमिलाला आता कळतं की हा शेखर जो आहे तो आता चाललेला आहे. प्रमिला जेव्हा आता रुपाली आणि शेखरचं बोलणं ऐकते तेव्हा ती विचार करते की नाही, या शेखरला घरी थांबवायला हवं आणि यासाठी तिने मुद्दामून ना आता शेखरला सांगितलेलं असतं की तू आता कुठे चालला आहेस, कुठेही जाऊ नकोस, थांब, कारण आहे ना आता तुझ्या बहिणीला बघायलाच तर येते नाही, मला अर्जंट केस संदर्भातलं काम आहे आणि त्यामुळे मला जायचं आहे. तरीसुद्धा ना ती काही केल्या त्याला पाठवत नसते आणि जेव्हा काही केल्या ती पाठवायला तयार नसते ना, तेव्हा मात्र आता असं कसं, अरे तुला माहिती आहे ना तुझ्या बहिणीचं लग्न व्हावं असं तुला वाटत नाही आहे का, ते मला सांग. वाटतंय मला, पण तरीसुद्धा मग कशाला, मग जरा थांब, सगळं काही ठीक होईल, समजलं ना, असंही आता बोललं जात असतं. मग तेव्हाच तू नसलास तर कसा चालणार आहे, असं बोलून ती मुद्दामून ना आता त्याला थांबवायचं बघत असते. जसं आता ती थांबवायचं बोलते तसं आता तो सुद्धा म्हणत असतो की बरं ठीक आहे. बाहेर आता खरं तर तिने खोटं सांगितलेलं असतं, तिने आता त्या शेखरला सांगितलेलं असतं की तुझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे, पण स्थळ तर खरं तर त्याच्यासाठी आणलेलं असतं. आणि ती मुलगी छान तयार होऊन वगैरे येते आणि तेव्हाच ना त्याच्यासमोर ती बसलेली असते. त्याच्यासमोर जेव्हा ती बसते तेव्हा मात्र आता तिला आता विचारलं जात असतं की काय झालं आहे नेमकं.
मग आता शेखर बसलेला असतं, त्याच्या बहिणीलासुद्धा समोर आणून बसवलं जातं. पण शेखरच्या बहिणीला जेव्हा समोर आणून बसवलं जातं तेव्हा आता इकडे प्रमिला सांगत असते की बघा, ही आमची मुलगी आहे जे तुम्हाला आम्ही सांगितले, म्हणजे दोन्ही घरात आपली नाती बनतील. आमची मुलगी जी आहे ती तुमच्या घरात घ्या आणि तुमची मुलगी आमच्या घरात घ्या. शेखर जेव्हा हे ऐकतो तेव्हा शेखरला धक्का बसतो. शेखर म्हणतो, काय, माझं तर ऑलरेडी लग्न झालं आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, प्लीज तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टी मला सांगू नका, असंही म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता शेखर ओरडतो. शेखर म्हणतो की नाही, हे सगळं काही चुकीचं आहे, प्लीज प्लीज असं काही करू नका. मग तेव्हाच ना दुसरीकडे शेखर जेव्हा रागारागात हे सगळं सांगतो तेव्हा आता जे मुलीकडचे वडील असतात ना, ते मुलीचे वडील ते सांगतात की आम्हाला माहिती आहे की तुमचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे ते, पण तरीसुद्धा ना आम्हाला तुमच्याला म्हणजे जावई म्हणून ॲक्सेप्ट करायला आवडेल. जर तुमची बायको तुमच्यासोबत राहत नाही आहे तर तुम्ही तरी कशाला विचार करता, एवढा सोडून द्या ना, असंही आता बोललं जातं. मग तेव्हाच ना इकडे मात्र प्रमिला जी आहे ती शेखरवर ओरडते आणि आता आलेलं चांगलं स्थळ घालवू नको. तेवढ्यातच तिकडे आता यायला निघालेली असते ती म्हणजे मातोश्रीला असं वाटत असतं की जाऊ दे, आपल्या मुलीकडनं ज्या ज्या चुका झाल्या आहेत त्या सगळ्या सोडून देऊया आणि आपण या सगळ्या चुकापत्रात घालून पुन्हा एकदा आपल्या मुलीला जावयाला एकत्र आणूया, हा विचारच आता ती करत असते. आणि म्हणून मग तिने ना तिथे ठरवलेलं असते यायचं. तर शेखर आता आपल्या आईचं ऐकतो, शेखर आपल्या आईचं ऐकतो म्हणून तिथेच थांबतो. जसा तो थांबतो तोपर्यंत इकडे आता मातोश्री येऊन पोचलेली असते. मातोश्री जेव्हा येते तोपर्यंत इथे प्रमिलाने या शेखरचा हात त्या मुलीच्या हातामध्ये दिलेला असतो आणि मातोश्रीने हे सगळं लांबून पाहिलेलं असतं. मातोश्रीला हे पाहून धक्का बसतो आणि मातोश्री म्हणत असते की हे सगळं चाललंय तरी काय, म्हणजे आता तरी थांबवा, असं बोलून आता थांबवलं जातं. जेव्हा आता हे सगळं बोलून थांबवलं जातं ना तेव्हा मात्र आता कशाला आलीस, माझ्या मुलाचा केलेला अपमान पुरे नाही झाला का, म्हणून आता माझ्या मुलाचा अजून अपमान करायला इथे आलीस. प्रमिला आता खूप काही बोलत असते. तेव्हाच प्रमिलाला आता मातोश्री बोलत असतात की माहिती आहे मला, माझ्याकडनं झाल्या असतील चुका, पण आता तू हे काय करतेस, तू तुझ्या मुलाचं दुसरं लग्न करतेस. हो, मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करते. मला तुझ्या घरात तर म्हणजे तुझ्या घरची जी मुलगी आहे ती पुन्हा माझ्या या घरात नाही आणायची. तुझी ती मुलगी ती नकोच आहे मला या घरात, आणि त्यामुळेच ना मी ठरवले काही झालं तरीसुद्धा मी माझ्या मुलाचं लग्न जे आहे ते दुसऱ्या मुलीसोबत लावणार आहे. किती दिवस मी सहन करू या सगळ्या गोष्टी. मग तेव्हाच इकडे मात्र मातोश्री भडकते. मातोश्री म्हणत असते की अगं, मी ज्या काही सगळ्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या सोडून विचार केला की जाऊ दे, जे काही झाले ते सगळं विसरून आपण पुढे जाऊया, पण तू अजूनही तिथेच आहेस. तेव्हाच प्रमिला बोलत असते, पण माझ्या मुलाला स्वतःच्या पायावर नाक घासायला लावलंस आणि आता इथे आलीस. मग तेव्हाच ना तीसुद्धा त्याची माफी वगैरे मागायला लागते. मग आता मातोश्रीला माफी मागावी लागते. मातोश्री म्हणत असते प्रमिला, जे काही झालं त्यासाठी मी माफी मागते. पण प्रमिला बोलते की आता या सगळ्याची वेळ निघून गेलेली आहे, तू आता माफी वगैरे मागू नको, त्याचा काही उपयोग नाही आहे, असंही आता बोललं जातं. मग तेव्हाच ना तुला काय वाटतं की तुझी मुलगी कुठे गेली आहे, काय गेली, तुला काही माहिती नाही आहे का, जरा व्यवस्थित विचार कर आणि मग या सगळ्या गोष्टी निर्णय घे, असंही आता म्हटलं जातं. पण नाही, प्रमिला डायरेक्ट म्हणते की माझा निर्णय झाला आहे, ठरवलंय माझ्या मुलाचं लग्न मी दुसऱ्यांदा लावणारच आहे, काही झालं तरीसुद्धा, असंही आता बोललं जातं. मग आता तुझा निर्णय जर पक्का झाला आहे, मी विचार केला सगळं काही सोडून द्यावं, थांब तुला आता दाखवते तुझी मुलगी कुठे आहे ते. आणि असं बोलून आता ना मुद्दामून शेखरच्या फोनवर ना फोन लावलेला असतो. शेखरच्या फोनवर ना जसा आता फोन लावला जातो तेव्हा तिकडनं रुपाली बोलत असते, अरे शेखर, तू कुठे राहिलायस, अजून कसा तू आला नाहीस, असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता जास्त आता राग आलेला असतो मातोश्रींना. आणि मातोश्री म्हणते की म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या काही सोडून मी विचार करत होती की पुन्हा नाती एकत्र आणूया, पण जर तुम्हाला या सगळ्यामध्ये जर पुन्हा एकत्र यायचंच नसेल तर ठीक आहे, आता मीही तुमच्याकडे ना हाजी करत बसणार नाही आहे. जर तुमचा निर्णय झालाच आहे ना तुमच्या मुलाचं लग्न करायचा तर करा, मीही माझ्या मुलीला इथे पाठवत नसते, असंही आता मातोश्री रागारागात बोलते. हे सगळं आता गौरी एका झाड आणून पाहत असते. त्यामुळे गौरीला आता ह्या मातोश्रींचा पुन्हा एकदा राग येतो. मातोश्रींचा जसा तिला राग येतो तशी ती आता रागातच पाहत असते. तोपर्यंत इकडे आता गौरी विचार करते की हे सगळं काय आहे, म्हणजे मी काय विचार करत होते आणि हे सगळं काय झालं, त्याचं नव्हतं झालं सगळं. आता इकडे ना रागातच शेखर निघालेला असतो. जसं आता रागात शेखर निघतो तसा मात्र आता शेखर विचार करतो की बस झालं. आता तो गाडी फास्ट चालवत असतो तर त्याच्या मागे आता गौरीसुद्धा आलेली असते आणि गौरी त्याला वाटेमध्येच थांबवते. आणि जसे गौरी वाटेमध्ये थांबवते ना गाडी, तसं मात्र आता गौरी जी आहे ती म्हणत असते की शेखर दादा,
एवढा काय चाललंय, रागाच्या भरात तू हे सगळं काही काय करतोयस? तेव्हाच मी रागाच्या भरात नाही करते. मग काय करतोयस हे? लागलंय का? थांब. अरे, मला वाटलं होतं की मातोश्री जरा समजून घेतील, पण खरंच ना मातोश्रीबद्दल जरा चांगला विचार करायला गेली की मातोश्री ना कुठे ना कुठे त्यांची गाडी अडकतच असते. मग तेव्हाच आता दुसरीकडे मला ना कोणी समजून घेत नाही, ना माझी आई समजून घेत आहे, ना इकडे मातोश्री समजून घेत आहेत. कसं होणार आहे माझं आणि रुपालीचं? खरंच ना कधी कधी मला कळतच नाही. असंही आता बोललं जात असतं. गौरी त्याला शांत करत असते. तू आधी पाणी पिऊन घे, तुला खूप जास्त त्रास होतोय मला कळते, पण आपण बघूया काही जमतंय का, असं देखील गौरी आता बोलू लागते. गौरी जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी सांगून समजावते तेव्हा शेखर जो आहे तो पाणी वगैरे पितो आणि तो विचार करत असतो. कारण आहे ना त्याला रुपालीसोबत पुन्हा एकदा संसार करायचा असतो. रुपालीलाही शेखरसोबत राहायचं असतं, पण या सगळ्या काही गोष्टी त्यामुळे ना त्याला वेड लागलेलं असतं. दुसरीकडे आता मातोश्री घरी आलेले असतात आणि त्यांनी येऊन शंकरला घडलेली हकीकत सांगितलेली असते. रुपाली आल्यानंतर रुपालीची वाट लावायची हे मातोश्रीने ठरवलेलं होतं, म्हणून मातोश्री रागातच होत्या, रुपालीची वाट बघत होत्या. इथे मात्र आता मातोश्रींचे पतिदेव मातोश्रींना शांत करत होते आणि प्लीज काही झालं तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यावर चिडू नका, रुपालीला काही बोलू नका असं म्हणत होते. पण इकडे मातोश्री चिडलेल्या होत्या. रुपाली जशी येते तसं रुपालीला वाटेतच थांबवलं जातं आणि आता कुठे चालली आहेस, थांब असं बोलून तिथेच थांबवून तिला आता अडवलं जातं. तेव्हा मात्र आता रुपाली घाबरलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.